आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तारिणी इथे कुठेस तू? इथे कुठे? तारिणी तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाहीये ना कुठे? मी ठीक आहे। ती माणसं गेली नाही आता घरात। हा, ती माणसं गेली घरात ना बाहेर। खूप भयानक होती, खूप भयानक होती। हो, खूप। मला खूप भीती वाटत होती, मी खूप घाबरले। खूप घाबरलीस? खूप। पण मी काय नाही केले हो पद्मिनी काकू, मी खरं सांगते, माझी काही चूक नाही यार। तारिणी, आम्हाला माहितीये तुझी काहीही चूक नाहीये। मी कमिशनर सरांना फोन करते आता, तू काळजी करू। म्हणजे पोलीस केलं? अरे पोलीस आले तर ते माझी चौकशी करतील आणि आपल्या घराबद्दल बातमी येईल का? तारिणी, तुझी चौकशी कोणीही करणार नाहीये आणि खांडेकरांचं नाव मध्ये येणार नाही, ही जबाबदारी माझी आहे। पोलिसांशी काय बोलायचं ते मी बघून घे, ओके? आता ताई म्हणतायत ना की सगळं बघून घेतील। हं? नको काळजी करूस, सगळं संपलंय आता। सगळं संपलंय? तू बापूराव जामखंडेंना ओळखतोस? या घराची ही जी अवस्था केली आहे ना, हा फक्त ट्रेलर आहे। ऍक्शन मूवी अजून बाकी आहे। या घरातल्या प्रत्येकाला, या फॅमिलीतल्या प्रत्येकाला शोधून शोधून तो बदला घेणार आहे आणि फक्त याच्यामुळे, हे फक्त याच्यामुळे होतं, या केदारमुळे। मी सांगत होतो याला घरात घेऊन नका म्हणून त्याने वाट लावली सगळी। केदारची यात काहीच चूक नाहीये। ताई, एवढं होऊन सुद्धा तुम्ही त्यांनाच सपोर्ट करताय। आज केदारने त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या बापूराव साहेबांचा जो काही इन्सल्ट केला, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत। इथे आमची काय कंडिशन झाली आहे त्याचा एकदा तरी विचार करा ताई। आज केदारने जे काही केलंय ना, त्यामुळे आम्हाला जीव गमवावा लागला असता। त्यात केदारची काहीही चूक नव्हती। त्यांनी तेच केलं जे मी त्याला करायला सांगितलं होतं आणि एका चांगल्या पत्रकाराने सुद्धा तेच केलं असतं। केदार चुकला नाहीये। जर तुम्हाला ब्लेम करायचं असेल तर मला करा, बोला। आहेत काही प्रश्न? कम ऑन। थँक्यू। केदार, आपण हिला रूम मध्ये घेऊन जाऊया, हिला आरामाची गरज आहे। हा तारिणी, इट्स ओके तारिणी। हे बघ, एवढ्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये सुद्धा तू सगळ्यांना रूम मध्ये पाठवलंस। आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू। तू रूम मध्ये जा आणि आराम कर, ओके? पण कोणाला कोणाला काही झालं नाही, आराम कर। केदार,